और विधायक जी, इनके साथ जो इनके असिस्टेंट्स, इनके सेक्रेटरीज, इनके पीएज हैं, उनसे अनुरोध है कि आपके लिए वेटिंग रूम का आयोजन है जहां पर आप वेट कर सकते हैं। खड़े होकर मंत्री जी का स्वागत करें। लेट्स ऑल सभी से अनुरोध है कि अपना स्थान ग्रहण करें। माननीय राज्य मंत्री रेल, कोयला एवं खनन श्री राव साहब पाटिल दानवे जी का आगमन हो चुका है। नमस्कार। मध्य रेल और पश्चिम रेलवे की ओर से मैं उपस्थित सभी गणमान्य अतिथियों का, वरिष्ठ अधिकारियों का, मीडिया के प्रतिनिधियों का इस समारोह में हार्दिक स्वागत करता हूं। पिछले 1-1.5 साल से देश और दुनिया कोविड महामारी से जूझ रही है। सब कुछ ठहर गया मगर नहीं रुकी भारतीय रेल सेवाएं निरंतर चलती रही और आज भी पार्सल गाड़ियां, मालगाड़ियां, विशेष गाड़ियां तथा लोकल गाड़ियां निरंतर चलकर देश और देशवासियों की सेवा कर रही है। भारतीय रेल का प्रयास रहा है कि यात्रियों को अधिक से अधिक सुविधाएं उपलब्ध कराया जाए और इसी श्रृंखला में ये समारोह एक और बुलंद कदम है। आज इस समारोह में श्री राव साहब पाटिल दानवे जी, माननीय राज्य मंत्री रेल, कोयला एवं खनन, अपने कर कमलों से कई रेल परियोजनाओं एवं यात्री सुविधाओं का उद्घाटन एवं लोकार्पण करेंगे। आइए उनका एवं अन्य अतिथियों का स्वागत एवं सम्मान करें। मैं माननीय महाप्रबंधक पश्चिम रेलवे श्री आलोक कंसल जी से अनुरोध करता हूं कि वे मान्यवरों को पौधा भेंट कर उनका स्वागत करें। सर्वप्रथम श्री राव साहब पाटिल दानवे जी, माननीय राज्य मंत्री रेल, कोयला एवं खनन, भारत सरकार। उनसे पहले मैं अनुरोध करता हूं, स्वागत करें श्री देवेंद्र फडणवीस जी का, माननीय नेता प्रतिपक्ष महाराष्ट्र विधानसभा एवं पूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र। और अब स्वागत करें श्री राव साहब पाटिल दानवे जी का, माननीय राज्य मंत्री रेल, कोयला एवं खनन, भारत सरकार। महाप्रबंधक पश्चिम रेलवे श्री आलोक कंसल जी एवं महाप्रबंधक मध्य रेल श्री अनिल कुमार लाहौटी जी से अनुरोध है कि वे अन्य मान्यवरों का भी पौधा देकर स्वागत करें। आज के समारोह में उपस्थित सभी मान्यवरों का स्वागत एवं सम्मान हो रहा है। पौधा देकर महाप्रबंधक पश्चिम रेलवे एवं महाप्रबंधक मध्य रेल उपस्थित मान्यवरों का स्वागत कर रहे हैं। धन्यवाद सर, धन्यवाद। अब मैं महाप्रबंधक पश्चिम रेलवे श्री आलोक कंसल जी से अनुरोध करता हूं कि वे स्वागत भाषण से हमें संबोधित करें। श्री आलोक कंसल जी से अनुरोध है कि स्वागत भाषण से हमें संबोधित करें। श्री आलोक कंसल जी। मंच पर आसीन भारत सरकार के माननीय रेल, कोयला एवं खनन राज्य मंत्री श्री राव साहब दादाराव पाटिल दानवे जी, भारत सरकार के माननीय पंचायती राज राज्य मंत्री श्री कपिल पाटिल जी, महाराष्ट्र विधानसभा के नेता प्रतिपक्ष श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र विधान परिषद के नेता प्रतिपक्ष श्री प्रवीण दरेकर जी, उपस्थित
विधायक जी अतुल पटकलकर जी, श्री आशीष शलर जी, श्री मंगल प्रसाद लोढ़ा जी और अन्य सभी माननीय सांसद एवं विधायकगण, मध्य रेल के महाप्रबंधक श्री अनिल कुमार लाहौटी जी, अन्य गणमान्य अतिथि, प्रेस एवं इलेक्ट्रॉनिक संचार माध्यमों के प्रतिनिधिगण, सभी रेल अधिकारी, कर्मचारी और उपस्थित अन्य प्रतिनिधिगण। सर्वप्रथम मैं पश्चिम रेल एवं मध्य रेल पर विभिन्न यात्री सुविधाओं के उद्घाटन एवं लोकार्पण समारोह में उपस्थित आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं। आज़ादी के अमृत महोत्सव को मनाते हुए हम सभी अमृत काल से गुजर रहे हैं। माननीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, माननीय रेल राज्य मंत्री श्री राव साहब दानवे जी तथा माननीय रेल मंत्री राज्य मंत्री श्रीमती दर्शना जरदोश जी के कुशल नेतृत्व में भारतीय रेल द्वारा अपनी सेवाओं एवं सुविधाओं के आधुनिकीकरण एवं बेहतर बुनियादी विकास की दिशा में अनेक महत्वपूर्ण कदम उठाए जा रहे हैं। पश्चिम रेलवे अपने सम्माननीय यात्रियों को हर संभव बेहतर सेवाएं और सुविधाएं उपलब्ध कराने के लिए हमेशा से प्रयत्नशील रही है। इन प्रयासों को और अधिक उपयोगी, प्रभावी तथा यात्री मित्र बनाने के लिए हम भारतीय रेल द्वारा निर्धारित मूल सिद्धांतों का पालन करते हुए निरंतर इस दिशा में अग्रसर हैं। इसके अंतर्गत राष्ट्र प्रथम, सर्वदा प्रथम, अंत्योदय और सामाजिक समरसता के पालन के साथ ही सेवा आदि में कोई भी कमी ना हो, उसके लिए जीरो टॉलरेंस को अपनाया जा रहा है। हंगरी फॉर कार्गो के सिद्धांत पर अमल करते हुए माल परिवहन में बढ़ोतरी के लिए अनेक कदम उठाए जा रहे हैं, जिनके अच्छे परिणाम भी मिल रहे हैं। माननीय प्रधानमंत्री जी महोदय के ध्येय मंत्र सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास का पालन करना भी हमारी प्राथमिकता है। विगत कुछ समय में कोविड-19 महामारी की विकट परिस्थितियों के बावजूद रेलवे ने आपदा को न केवल अवसरों में बदला, वरन उपलब्धियों में भी तब्दील करते हुए कई लंबित महत्वपूर्ण इंफ्रास्ट्रक्चरल एवं अनुरक्षण कार्यों को पूरा किया है। इसके साथ ही यात्री सुविधाओं, संरक्षा और सुरक्षा से संबंधित कार्यों को भी प्रमुखता से हाथ में लेकर पूरा किया गया है। हमारे लिए ये अत्यंत हर्ष और सौभाग्य का विषय है कि आज भारत सरकार के माननीय रेल, कोयला एवं खनन राज्य मंत्री श्री राव साहेब पाटिल दानवे जी के हाथों आप सभी गणमान्य अतिथियों की विशेष उपस्थिति में मुंबई उपनगरीय खंड पर यात्री सुविधाओं, सुरक्षा तथा संरक्षा से जुड़े कई बहुआयामी महत्वपूर्ण कार्यों का शुभारंभ एवं लोकार्पण होने जा रहा है। पुनर्निर्मित फरेरे रोड ओवरब्रिज का उद्घाटन मुंबई के सघन सड़क यातायात को सुगम और सुरक्षित बनाएगा। 20 करोड़ रुपए की लागत से बनाया इसकी रिगटरिंग के साथ अप्रोच रोड को उठाने तथा रिटेनिंग वॉल्स को भी सुदृढ़ किया गया है। मुंबई सेंट्रल स्टेशन पर नवीन संकल्पना पर आधारित पॉड रिटायरिंग रूम यात्रियों को एक सुखद, आधुनिक और आरामदायक अनुभव प्रदान करेगा। इससे यात्री अपेक्षाकृत कम शुल्क में सभी आधुनिक सुविधाओं का लाभ उठा सकते हैं। मुंबई सेंट्रल तथा छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर एसी वेटिंग रूम तथा एग्जीक्यूटिव वेटिंग लाउंज हमारे यात्रियों को एक नया अनुभव, स्वच्छ वातावरण भी उपलब्ध करा रहे हैं। यात्री सुविधाओं की कड़ी में ही माननीय रेल राज्य मंत्री जी के हाथों मुंबई उपनगरीय खंड पर विभिन्न स्टेशनों पर होम प्लेटफॉर्म्स, एफओबीज, एस्केलेटर्स तथा लिफ्ट्स के साथ ही टॉयलेट ब्लॉक्स का भी आज लोकार्पण किया जा रहा है। छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर स्थापित कोच रेस्टोरेंट भी मुंबई में एक नवीन प्रयोग है, जो मुंबई के लोगों द्वारा बहुत ही पसंद किया जा रहा है। यात्रियों की सुविधा और सुरक्षा के साथ ही उनसे प्राप्त फीडबैक तथा उनकी शिकायतों का उचित निपटारा भी हमारी मुख्य प्राथमिकताओं में से एक है। इसी क्रम में चर्च गेट में रेलवे जन शिकायत केंद्र भी स्थापित किया गया है, जिसकी आज शुरुआत की जाएगी। पश्चिम रेलवे के सघन मुंबई उपनगरीय खंड पर यात्रियों की सुरक्षा में वृद्धि करने के लिए लगभग 61 करोड़ रुपए की लागत से स्थापित इंटीग्रेटेड सर्विलेंस सिस्टम का भी उद्घाटन माननीय रेल राज्य मंत्री के कार्यक्रमों द्वारा आज होने जा रहा है, जिसके अंतर्गत चर्च गेट से विरार खंड में 2730 अत्याधुनिक एसडी सीसीटीवी कैमरे सभी क्षेत्रों, विशेषकर संवेदनशील स्थानों को कवर करते हुए लगाए गए हैं। अत्याधुनिक तकनीक का प्रयोग करते हुए स्थापित की जा रही इस प्रणाली में फेस रिकॉग्निशन सुविधा के साथ साथ ट्रेस पासिंग कंट्रोल तथा क्राउड मैनेजमेंट जैसे पहलुओं को भी लाइव मॉनिटरिंग की जा सकेगी। प्रेस, इलेक्ट्रॉनिक मीडिया हमारे साथ धूप छांव की तरह होती है
और हमेशा उपस्थित रहती है। ये वो आईना है जिसमें हम बेहतर यात्री सुविधाओं के प्रतिबिंब को देखकर अपनी कटिबद्धता को दोहराना चाहते हैं। हमें विश्वास है कि इस परीक्षा में रेल की सफलता सिद्ध करने के लिए हमारे इस प्रयास में आप सबका साथ हमें प्राप्त होगा। पिछले एक वर्ष में लगभग 300 करोड़ रुपए लागत की यात्री सुविधाओं की आज शुरुआत और समर्पण किया जा रहा है। अंत में एक बार फिर मैं आज इस विशेष अवसर पर सभी उपस्थित जनों को अनेक यात्री मित्रवत सुविधाओं एवं कार्यों के शुभारंभ तथा यात्रियों को समर्पण के अवसर पर हार्दिक बधाई देता हूं और आप सभी माननीय अतिथियों का पुनः हार्दिक स्वागत करता हूं। स्वागतम। जय हिंद। धन्यवाद सर। इस समारोह में मध्य रेल एवं पश्चिम रेलवे पर कई परियोजनाओं एवं यात्री सुविधाओं का उद्घाटन तथा लोकार्पण माननीय रेल राज्य मंत्री अपने कर कमलों से अन्य गणमान्य अतिथियों के उपस्थिति में करेंगे। मैं अनुरोध करता हूं माननीय रेल राज्य मंत्री जी से कि वे रिमोट द्वारा इन परियोजनाओं का उद्घाटन करें। सर्वप्रथम पुनर्निर्मित फेरेरे रोड ओवरब्रिज का उद्घाटन। धन्यवाद सर। ये चौबी रोड और ग्रांट रोड के बीच आरओबी 1921 में बनी, 2020 में इसे डिसमेंटल किया गया और अब ये फिर से बनकर तैयार है ट्रैफिक के लिए। आगे बढ़ते हैं। अब मैं माननीय मंत्री जी से अनुरोध करता हूं कि रिमोट का बटन दबाकर उद्घाटन करें पश्चिम रेलवे मुंबई उपनगर खंड पर इंटीग्रेटेड सर्विलेंस सिस्टम। 30 स्टेशनों पर 2729 सीसीटीवी कैमरास के जरिए पूरी उपनगरीय खंड पर एक कड़ी नजर अब रखना संभव हो गया है। धन्यवाद सर। आगे बढ़ते हुए मुंबई सेंट्रल स्टेशन पर पॉड रिटायरिंग रूम का उद्घाटन करने के लिए मैं अनुरोध करूंगा माननीय मंत्री जी से कि रिमोट द्वारा इसका उद्घाटन करें। धन्यवाद सर। यात्रियों के लिए बहुत ही वाजबी और आरामदायक ओवरनाइट एकोमोडेशन की यह सुविधा है जिसमें वाईफाई, लॉकर्स, लगेज रूम, चार्जिंग पॉइंट्स जैसे कई और सुविधाएं उपलब्ध हैं। आगे बढ़ते हुए मैं अब अनुरोध करूंगा माननीय मंत्री जी से कि चर्चगेट पर स्थित रेलवे जन शिकायत कार्यालय का उद्घाटन करें रिमोट का बटन दबाकर। तस्वीर आपके सामने कुछ देर में। जनता को अपनी बात कहने का शिकायत दर्ज करने हेतु एक मंच पब्लिक ग्रीवेंस ऑफिस चर्चगेट पर। अब बारी है कुछ लोकार्पण की। मैं पुनः अनुरोध करूंगा माननीय राज्य मंत्री जी से कि वे मुंबई उपनगरीय खंड पर पैदल ऊपरी पुल अर्थात एफओबी, एस्केलेटर्स एवं लिफ्ट्स का लोकार्पण करें रिमोट दबाकर। धन्यवाद सर। माहिम, बांद्रा, खार, सांता क्रूज, टिटवाला, ठाकुरली एवं नाहौर पर एफओबी, इसके अलावा एस्केलेटर्स मलाड, बोरीवली, विरार, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, विठलवाड़ी और कलवा पर, और लिफ्ट्स माटुंगा रोड, कुर्ला और बलून पर। धन्यवाद सर। इसके पश्चात मैं अनुरोध करूंगा माननीय मंत्री जी से कि मध्य रेल के अंबरनाथ एवं कोपर स्टेशनों पर होम प्लेटफॉर्म्स का लोकार्पण करें रिमोट दबाकर। धन्यवाद सर। यात्रियों की बढ़ती संख्या को मद्देनजर रखते हुए से देखते हुए अंबरनाथ और कोपर पर यह होम स्टेशन प्लेटफॉर्म बनाया गया है। और इसके पश्चात मैं पुनः अनुरोध करूंगा कि रिमोट का बटन दबाकर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर रेस्टोरेंट ऑन व्हील्स अर्थात कोच रेस्टोरेंट का लोकार्पण करें। धन्यवाद सर। यह तस्वीर आपके सामने
मुंबई की पहली रेस्टोरेंट ऑन व्हील्स जो छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के हेरिटेज गली में स्थित हैं और जो आगे जाकर के ये एक बहुत बड़ी टूरिस्ट अट्रैक्शन का रूप लेने वाली है। आगे बढ़ते हुए मैं अनुरोध करूंगा माननीय मंत्री जी से कि रिमोट का बटन दबाकर मुंबई सेंट्रल एवं छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनों पर प्रतीक्षालय का लोकार्पण करें। रिमोट का बटन दबाकर इसका लोकार्पण कर दिया है। धन्यवाद सर। ये तस्वीर आपके सामने एयर कंडीशनड वेटिंग हॉल मुंबई सेंट्रल पर और छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर, जिसमें कई सुविधाएं उपलब्ध हैं। और अंत में मैं एक बार पुनः आग्रह करूंगा कि रिमोट का बटन दबाकर बोरीवली गुरु तेग बहादुर नगर एवं लोकमान्य तिलक टर्मिनस पर टॉयलेट ब्लॉक्स का लोकार्पण करें। धन्यवाद सर। तस्वीर आपके सामने बहुत ही आधुनिक। धन्यवाद। अब मैं अनुरोध करूंगा माननीय विधायक श्री आशीष शेलार जी से कि वे इस अवसर पर हमें संबोधित करें। श्री आशीष शेलार जी। यहाँ पर उपस्थित सम्माननीय मंत्री राव साहेब पाटिल दानवे जी, महाराष्ट्र के विधानसभा के विरोधी पक्ष नेता माजी मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल जी, मंच पर यहाँ पर उपस्थित हमारे विपक्ष के विधान परिषद के नेता प्रवीण शेखर जी, उपस्थित सांसद, विधायक, कर्मचारी वर्ग, मीडिया के मित्र, उपस्थित भाई और बहनों, मुझे लगता है मुंबई के लिए ये सबसे बड़ा काम आज सम्माननीय रेल, कोयला और खनन राज्य मंत्री जी के द्वारा ये मुंबई को दीपावली का उपहार ही दिया गया है। और ये उपहार इसके लिए महत्वपूर्ण है क्योंकि मुंबई का सबअर्बन रेलवे ये अपनी लाइफलाइन है और उस लाइफलाइन से प्रवास करने वाले सामान्य मुंबईकर ये इससे प्रवास लगातार करते हैं आणि या रेल्वेच्या प्रवासामध्ये स्वतःचं अर्ध आयुष्य घालवणारी सगळी मंडळी हे खऱ्या अर्थाने मुंबईचं स्वरूप मोठं करण्यामध्ये योगदान देणारी आहे। त्या सबअर्बन रेल्वेमधल्या सर्व स्टेशन्सवर जवळजवळ 2700च्या वर हाय डेन्सिटी कॅमेरे, ज्या कॅमेराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरक्षा सामान्य माणसाचा हा महत्त्वपूर्ण विषय, माननीय मोदीजींचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये सुरक्षित मुंबई करण्यासाठीचं माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी साकार होत आहे। प्लॅटफॉर्मची उंची आपण अगोदर वाढवली, प्लॅटफॉर्मची उंची आणि रेल्वेचा डबा यातला गॅप कमी केला, त्यातनं होणारे ॲक्सिडेंट्स हे आपण आता जवळजवळ शून्यावर आणण्याच्या स्थितीने चाललो। रेल्वेच्या क्रॉसिंगवर लोकांचे प्राण जाऊ नये म्हणून त्याचा अवेअरनेस कार्यक्रम करून त्यातही बऱ्यापैकी यश आपल्याला मिळालं। आता छोटे मोठे आणि होणारे जे क्राइम्स आहेत, गुन्हे आहेत, त्याच्यावरचा हा बिमोड उपाय एका अर्थाने 2700 कॅमेरे म्हणून करणार आहेत। मला मुंबईकरांच्या वतीने माननीय मोदीजींचं, माननीय रावसाहेब पाटील दानवेजींचं, संबंधित सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे की मुंबईला ही सुरक्षेची दिवाळीची गिफ्ट जी आपण दिली आहे त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद। अन्य सगळ्या ज्या योजना आहेत त्यामध्ये ओव्हरब्रिजेस असतील, रेल्वे प्लॅटफॉर्मवरचे एस्केलेटर्स असतील, लिफ्ट्स असतील, नवीन एक कॉन्सेप्ट जी विदेशामध्ये आपण पाहिली की एक रात्र काढायचं आहे, एक दिवस काढायचं आहे, 2 रात्र काढायचे, लिमिटेड वेळापुरता कॅप्सूल सारखे हॉटेल्स की ज्यामध्ये एक रात्र राहण्याची सगळी सोय आहे आणि ती सुद्धा परवडणाऱ्या दरात मुंबईमध्ये अशी सोय असणं रेल्वे यात्रेकरूंना मला वाटतं हे खूप मोठं एका अर्थाने योगदान मुंबईच्या आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या सुद्धा यात्रेकरूंसाठी त्या ठिकाणी आहे। मुंबईतलं टुरिझम वाढलं पाहिजे। माननीय देवेंद्रजींनी वारंवार मुख्यमंत्री असताना त्याची कल्पना मांडली। आज त्यातलं एक प्रमुख पाऊल यामध्ये ऑन व्हील, ज्याला आपण रेल्वेच्या डब्यामध्ये म्हणू, अशा पद्धतीचा रेस्टॉरंट, त्याचा उपयोग हा मुंबईकरांसाठी येणार आहे। मला वाटतं मुंबईसाठी परिपूर्ण अशी फुल पॅक
दिवाळी गिफ्ट मोदीजींनी आणि रावसाहेबांनी दिली, त्यांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माननीय नेता प्रतिपक्ष महाराष्ट्र विधान परिषद श्री प्रवीण दरेकर जी से अनुरोध है कि इस अवसर पर हमें संबोधित करें. श्री प्रवीण दरेकर जी. आजच्या विविध विकास काम आणि इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स सिस्टीमच्या उद्घाटन सोहळ्यास या ठिकाणी उपस्थित उद्घाटक या देशाचे रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्यमंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब, आशिषजी शेलार साहेब, खासदार मनोज कोटक, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभातजी लोढा साहेब, रवीजी, सर्व आमदार, खासदार, रेल्वेचे सन्माननीय अधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मुंबईकरांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं मी रावसाहेब दानवे पाटील साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आज मुंबईकरांच्या किंवा रेल्वे प्रवाशांसाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त विविध लोकोपयोगी सेवांचं लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि ज्या दिवशी रावसाहेब दानवे या देशाचे रेल्वे मंत्री झाले त्याच दिवशी दादा मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला, प्रवाशांना निश्चितपणे एक आत्मविश्वास होता की ज्या छोट्या मोठ्या सेवा आहेत, मोठी रेल्वेचे प्रकल्प, विकास कामं होतीलच. आदरणीय मोदी साहेब एक विजनरी नेतृत्व या देशाचं आहे, ते त्यासाठी कार्यरत सक्षम आहेतच. परंतु दैनंदिन जीवनात चालताना, बोलताना, प्लॅटफॉर्मवर जाता येता ज्या छोट्या मोठ्या अडचणी या ठिकाणी असतात, ते रेल्वे मंत्री स्वतः रस्त्यावरचा लोकांमधला माणूस असल्या कारणानं या सर्व अडचणी त्यांना माहीत आहेत. आणि म्हणून आज फुट ओव्हरब्रिज असो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस असो, आणि सगळ्यात महत्त्वाचं दादा, मी आपलं मनापासून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं आभार व्यक्त करेन की जनशिकायत केंद्र या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातनं येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना, जनतेला, मुंबईकरांना एक हक्काचं केंद्र या ठिकाणी होईल, जिथे आपल्या तक्रारी, जिथे आपलं म्हणणं, सूचना मांडण्याचं एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं, त्याबद्दलही आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपल्या खात्याच्या माध्यमातून योगदान ठरावं. कारण आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं मेट्रो रेल, मोनोरेल, मुंबईतले सगळ्या विकासाच्या संकल्पना 5 वर्षात गतिशील होत्या. दुर्दैवानं ती गती त्या ठिकाणी दिसत नाही. आणि मग आपलं अत्यंत महत्त्वाचं असं खातं, रेल्वे खातं, मुंबईच्या विकासात योगदान देऊ शकतं, मुंबईच्या विकासाला गती देऊ शकतं, सुसूत्रता आणू शकतं. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. पुन्हा एकदा आपल्याप्रती कृतज्ञता प्रवाशांच्या वतीनं, जनतेच्या वतीनं व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो. रेल्वे प्रशासनालाही या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद सर. माननीय विधायक श्री मंगल प्रभात लोढ़ा जी से अनुरोध है कि वे इस अवसर पर हमें संबोधित करें. श्री मंगल प्रभात लोढ़ा जी. आज के इस समारोह के अंदर जिनके कारण ये एक साथ में 40 से ज़्यादा जन सेवा के काम का लोकार्पण हुआ, ऐसे हमारे माननीय रेलवे राज्य मंत्री राव साहब दानवे पाटिल जी, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री, प्रतिपक्ष नेता और उससे बड़े जन नेता माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी, मोदी जी के नेतृत्व में केंद्र में राज्य मंत्री के रूप में काम कर रहे श्री कपिल पाटिल जी, विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर जी, सांसद मनोज कोटिक जी, मेरे सभी साथी विधायक, रेलवे के सभी सीनियर ऑफिसर्स,
आज इतना बड़ा एक साथ में चौके छक्के राव साहब ने लगाए हैं कि इसके पहले न किसी टेस्ट मैच में लगे, न कभी 2020 के मैच में लगे। 40 से ज़्यादा जो लंबे समय तक माननीय देवेंद्र जी के माध्यम से हम केंद्र से जो डिमांड कर रहे थे, फिर चाहे वो बम्बई सेंट्रल का हो, चाहे वो बोरीवली का हो, सारे काम आपने एक साथ में आज पूरे करवा के लोकार्पण किया है। मैं इस बात के लिए मुंबई की 70 लाख से ज़्यादा जो लोग लोकल रेलवे में सफ़र करते हैं, उनको कितना आनंद होगा, वो आपको उनकी आनंद के लिए आपका मन से अभिनंदन और धन्यवाद करना चाहता हूँ। पीयूष जी, अभी के रेलवे राज्य मंत्री श्री वैष्णव जी और आप सब मिलकर मुंबई को एक नया चेहरा दें। देवेंद्र जी यहाँ पर हैं, आप सब वहाँ पर हैं, यहाँ और वहाँ का मिलकर जो दूध शक्कर का योग तैयार होगा, मुंबई के लोगों के लिए होली दिवाली एक साथ हो जाएगी। इससे ज़्यादा रेलवे के अंदर एक साथ में इम्प्रूवमेंट आज जो आपने एक झलक दिखाई है, आने वाले समय के अंदर मुंबई के लोगों को अच्छी रेलवे मिले, अच्छी सुविधाएं मिले, इसके लिए वापस हम सब मुंबई की जनता की तरफ से आपका अभिनंदन करते हैं। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। माननीय नेता प्रतिपक्ष महाराष्ट्र विधानसभा एवं पूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस जी से अनुरोध है कि इस अवसर पर हमें संबोधित करें। श्री देवेंद्र फडणवीस जी। भारत सरकारचे रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे जी, भारत सरकारचे दुसरे राज्यमंत्री माननीय कपिल पाटील जी, माझे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, माजी मंत्री आशीष शेलार जी, रवींद्र चव्हाण जी, खासदार मनोज कोटक जी, ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढ़ा जी, आमदार कैप्टन तमिल सेल्वन जी, आमदार प्रशांत ठाकुर जी, आमदार कुमार ऐलानी जी, आमदार राहुल कुल जी, नुकतेच या ठिकाणी आठवले साहेब आपण इथे या ठिकाणी आलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले, आपले DRM आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी भारत सरकारचे माननीय मोदीजींचे आणि विशेषतः रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे मनापासून मुंबई आणि MMR रिजनच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की अतिशय महत्त्वाच्या आणि चांगल्या प्रवासी सुविधांचं आज लोकार्पण या ठिकाणी होत आहे। गेल्या 7 वर्षांमध्ये मी सातत्याने रेल्वेच्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिलो आणि प्रत्येक वेळी रेल्वेने सुविधांचं श्रेणीवर्धन करून आपल्या प्रवाशांना कशा प्रकारच्या सुखसोयी देता येतील हा प्रयत्न केलाय। रेल्वे स्टेशन असेल किंवा रेल्वे असेल, रेल्वेतला प्रवास असेल, याचा संपूर्ण अनुभव बदलला पाहिजे। हे जे काही माननीय मोदीजींची संकल्पना आहे, त्या संकल्पनेवर आधारित आज आमचे रेल्वे स्टेशन्स बदलत आहेत, मोठ्या प्रमाणात तिथे सोयी सुविधा होत आहेत, सामान्य माणसाच्या ॲक्सेसिबिलिटीचा विचार हा या ठिकाणी केला जातोय आणि हळूहळू ज्या प्रकारचं काम चाललंय, पूर्वी एअरपोर्टवर गेल्यानंतर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली स्वच्छता हे बघून आपल्याला आनंद वाटायचा, असं वाटायचं विदेशात कुठेतरी आलो आहे। आता हळूहळू मोदीजींच्या नेतृत्वात ती परिस्थिती रेल्वे स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते। अनेक रेल्वे स्टेशन्स असे आहेत की जे एअरपोर्टपेक्षा चांगले झाले आहेत आणि अनेकांचं काम चाललेलं आहे। रेल्वेमध्ये पूर्वीच्या टॉयलेट्सपेक्षा स्वच्छ टॉयलेट्स, केमिकल टॉयलेट्स अशा वेगवेगळ्या ज्या सुविधा झाल्या आहेत, तरी पॅसेंजर एक्सपिरियन्स बदलतोय। आज आमचे रेल्वेचे कोचेस जे आहेत, हे रेल्वे कोचेस देखील इतके आधुनिक आहेत की त्याच्यामध्ये बसून एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि अनुभूती ही आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते। आज
इतक्या महत्त्वाच्या गोष्टींची या ठिकाणी सुरुवात झाली आहे, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं मी जर काही मानत असेल तर स्वतः रेल्वे राज्यमंत्र्यांनी हा निर्णय केला की मुंबई आणि MMR हे एक महत्त्वाचं रिजन आहे. कोट्यावधी लोकांच्या सोयीचा सगळा कारभार इथनं चालतो आणि म्हणून स्वतः रावसाहेब पाटील दानवे यांनी या ठिकाणी आपलं कार्यालय पॅसेंजर्सच्या ॲम्युनिटीज पुरवण्याकरता आणि त्यांच्या तक्रारी ऐकण्याकरता सुरू केलं. मला असं वाटतं यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कुठलीच नाही. या कार्यालयातनं सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे आणि रेल्वेचं श्रेणीवर्धन होण्याकरता आणि महाराष्ट्राला, रावसाहेब महाराष्ट्राचे असल्यामुळे एक विशेष मदत त्या माध्यमातून मिळणार आहे. यासोबत वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, काही अतिशय इनोव्हेटिव्ह योजना आहेत. जसं पॉडची जी संकल्पना आहे, विशेषतः ही जपानमधून आलेली संकल्पना आहे आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये असं आहे की सेल्फ सफिशियंट पॉड्स आपण तयार करतो, जे सुरक्षित आहेत, जे आधुनिक आहेत, जे AC आहेत, जिथे वायफायची सिस्टीम आहे. सामान्य माणसाला मुंबईत आल्यानंतर दिवसभराचं काम असेल तर फ्रेश कुठे व्हायचं, रात्री थांबायचं असेल तर झोपायचं कुठे, त्याला हॉटेल परवडत नाही. आणि अशामध्ये ही जी सुविधा आहे, अतिशय माफक दरामध्ये अतिशय सुंदर सुविधा या ठिकाणी दिली आहे. मी तर आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण रेल्वे प्रशासनाशी आणि रावसाहेबांच्या ऑफिसशी कोऑर्डिनेट करून एकदा या पॉड्सच्या त्या ठिकाणी जाऊन ते बघितलं पाहिजे आणि ते लोकांनाही दाखवले पाहिजे की किती सुंदर सुविधा ही आणि अत्याधुनिक अशी सुविधा या पॉड्सच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे. दुसरं मला असं वाटतं इनोव्हेशन जे आहे ते जे काही एक कोच रेस्टॉरंट तयार केलं आहे, मला असं वाटतं एक अतिशय चांगली संकल्पना आहे आणि टुरिझमच्या दृष्टीनं देखील मुंबईतल्या विविध अट्रॅक्शनमध्ये हे देखील एक अट्रॅक्शन होणार आहे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी रावसाहेबांकडे बुकिंग केलं आहे की रावसाहेबांच्या नेतृत्वात एकदा आम्हालाही त्या रेस्टॉरंटमध्ये लंचला वगैरे घेऊन चला, म्हणजे आम्हालाही ते पाहायला मिळेल आणि आमच्यासोबत थोडा मीडिया आला की लोकांनाही समजेल. हा हो, त्या ठिकाणी रावसाहेब स्वतः भाकरी थापून आपल्याला खाऊ घालू शकतात, कारण ते टीव्हीवर सगळ्यांनी बघितलेलंच आहे. मला असं वाटतं की यासोबत रेल्वे ओव्हरब्रिज असेल किंवा इंटिग्रेटेड जी काही सिक्युरिटीची सिस्टीम आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आमचे रेल्वे स्टेशन्स हे फार वल्नरेबल आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये या सिस्टीममुळे आज आपण बघतोय मुंबईत आपल्या सरकारच्या काळात आपण इंटिग्रेटेड सर्व्हिलन्स सिस्टीम लावली तर मुंबई सुरक्षित झालं, मोठ्या प्रमाणात क्राईम कंट्रोल आला. तशाच प्रकारची परिस्थिती या सिस्टीममुळे या ठिकाणी होईल. अलीकडच्या काळात तर या सगळ्या सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सुरक्षितता प्रदान करता येते आणि त्यातनं अनेक गोष्टींवर आपल्याला त्या ठिकाणी टॅप ठेवता येतो. त्यामुळे ही देखील अतिशय मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे. एस्केलेटर्स असतील, पूर्वी एस्केलेटर वगैरे रेल्वे स्टेशनवर ही पाहायलाच मिळायची नाहीत, म्हणजे जे बिचारे थोडे वयस्कर आहेत अशा लोकांना एकतर रॅम्प चढा नाहीतर पायऱ्या चढा अशी परिस्थिती होती. आता त्यांच्याकरता एस्केलेटर्स आहेत, दिव्यांगांकरता आता त्या ठिकाणी लिफ्ट लागलेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबत अतिशय चांगले प्रतीक्षालय, पूर्वी रेल्वे प्रतीक्षालय म्हटल्यानंतर त्या ठिकाणची अवस्था ही, माफ करा शब्द वापरतो, पण कोंबड्या बाजारासारखी असायची. आता मात्र अतिशय आधुनिक असे प्रतीक्षालय हे या ठिकाणी रावसाहेबांच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत आणि यासोबत अतिशय चांगले आणि स्वच्छ टॉयलेट ब्लॉक्स. पूर्वीचे रेल्वेचे टॉयलेट्स आणि आताचे टॉयलेट्स यात जमीन आसमानाचा फरक आहे. स्वच्छता आता रेल्वेचा मंत्र झालेला आहे. ट्रॅक देखील स्वच्छ असतात, टॉयलेट्सही स्वच्छ असतात आणि म्हणून हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी होत आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आमच्या MMR रिजनच्या लोकांकरता जर काही असेल तर कोपर आणि अंबरनाथ या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मची निर्मिती ही अनेक आमच्या प्रवाशांना एक मोठी सोय देणारी आहे. त्यामुळे या सगळ्या कामांकरता मी रेल्वे प्रशासनाचा आणि विशेष रूपानं माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आमचे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारे आपण सातत्याने हे अपग्रेडेशन करत राहावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि यासोबत एक अजून
मी आपल्याला विनंती करणार आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा माननीय पियुषजी रेल्वे मंत्री होते त्यावेळी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक उपनगरीय रेल्वेमध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉर प्लॅन केला होता आणि फॉर्च्युनेटली त्या कॉरिडॉरला जवळजवळ 50,000 कोटी रुपयाची तरतूद ही बजेटमध्ये मेन्शन करण्यात आली होती. अर्थात त्याला प्लॅनिंगला थोडा वेळ लागणार होता, पण मला असं वाटतं की आता कोरोना वगैरे संपलाय, त्यामुळे त्यालाही जर आपण रावसाहेब पाटील आपल्या नेतृत्वात थोडी चालना दिली तर उपनगरीय रेल्वेची कॅरिंग कॅपॅसिटी ही आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि अक्षरशः लोकांना अतिशय चांगली सुविधा आपण देऊ शकतो. तर त्याचाही पाठपुरावा निश्चितपणे आपण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. इस समारोह में आगमन हुआ है माननीय राज्य मंत्री सामाजिक न्याय एवं अधिकारिता श्री रामदास आठवले जी का. मैं महाप्रबंधक मध्य रेल से अनुरोध करता हूं कि वो उनका स्वागत करें पौधा देकर. श्री रामदास आठवले जी का स्वागत किया जा रहा है महाप्रबंधक मध्य रेल द्वारा. आपका स्वागत है सर. इसके पश्चात मैं अनुरोध करूंगा माननीय राज्य मंत्री पंचायती राज श्री कपिल पाटिल जी का कि वे इस अवसर पर हमें संबोधित करें. माननीय राज्य मंत्री सामाजिक न्याय एवं अधिकारिता श्री रामदास आठवले जी से अनुरोध है कि वे इस अवसर पर हमें संबोधित करें. श्री रामदास आठवले जी. हाँ, तो आज मुझे बहुत बड़ी खुशी है कि हमारे रेल राज्य मंत्री और हमारे मित्र राव साहेब दानवे पाटिल जी, इनके हाथों से बहुत सारे कामों का उद्घाटन यहाँ हो रहा है. वेस्टर्न रेलवे और सेंट्रल रेलवे में बहुत सारे काम जब से मोदी जी की सरकार आई है, तो हमने पीयूष गोयल जी को भी मतलब रेल मंत्रालय की जिम्मेदारी मिली थी. अभी महाराष्ट्र को राव साहेब दानवे पाटिल जी को जिम्मेदारी मिली है और दोनों रेलवे में बहुत अच्छी प्रगति हो रही है. एक तो बहुत सारे कामों का इनॉग्रेशन अभी होने वाला है या हो गया होने वाला है. हमारे देवेंद्र फडणवीस जी जो हमारे बहुत ही नज़दीकी मित्र भी है, महाराष्ट्र के फॉर्मर मुख्यमंत्री भी है, आगे भी मुख्यमंत्री बनेंगे और उन्होंने भी मतलब दोनों रेलवे के कामों की प्रशंसा की है. हमारे कपिल पाटिल जी जो हमारे साथ राज्य मंत्री है, दूसरे मनोज कोटक जी जो हमारे ईशान्य मुंबई के मेंबर ऑफ पार्लियामेंट हैं, हमारे प्रवीण दरेकर जी जो अपोजिशन लीडर है, और सभी अधिकारी रेलवे के दोनों रेलवे के अधिकारी यहाँ मौजूद है. तो एक अच्छी बात है कि यहाँ मतलब इंटीग्रेटेड सर्वेलेंस सिस्टम, पॉड संकल्पना आधारित रिटायरिंग रूम, सार्वजनिक रेलवे तकरार का ऑफिस, पादचारी पुल है, एस्केलेटर्स है, लिफ्ट्स है, होम प्लेटफॉर्म है, कोच रेस्टोरेंट है. तो ये कोच रेस्टोरेंट में जिस तरह देवेंद्र फडणवीस जी ने बोला है कि मतलब उनको वहाँ एक बार ले जाना चाहिए, अगर आप उनको ले जाएगा तो मुझे भी आपको ले जाना पड़ेगा और इसीलिए मुझे भी वहाँ के खाने का स्वाद लेना पड़ेगा. तो एक अच्छी बात है कि बहुत अच्छी प्रगति हो रही है. लेकिन अभी मुंबई में अपने को थोड़ा ये करना है कि
मैं जब मेंबर ऑफ पार्लियामेंट था तब मैं रेल कमेटी में मैं कम से कम 2-3 बार में था, और मैंने तो सुझाव दिया था कि जो लोग टिकट निकाल कर जाते हैं लेकिन उनको बैठने के लिए जगह मिलती नहीं है, मतलब जो रिजर्वेशन होता है वो ठीक है, रिजर्वेशन वालों को तो जगह मिलती है, लेकिन जनरल डिब्बे में जाने वाले लोग टिकट निकाल कर जाते हैं तो उनको जगह देने की जिम्मेदारी रेल की होनी चाहिए। और अगर ज़्यादा लोग टिकट निकाल के जाना चाहते हैं तो कुछ डिब्बे बढ़ाने का जो काम है, इंजन में इतनी कैपेसिटी है कि वो और भी ज़्यादा डिब्बे लगाकर वो रेल आगे जा सकती है। उसके लिए थोड़ा प्लेटफॉर्म इतने बड़े तो नहीं हो सकते हैं, लेकिन गाड़ी आगे पीछे करके कैसा हो सकता है तो उसका भी विचार होना चाहिए। दूसरा ये है कि मुंबई में दादर स्टेशन है, साइन स्टेशन है, कुर्ला स्टेशन है, चर्चगेट स्टेशन है, या सभी जो स्टेशन है तो वहाँ मॉल खड़ा करने का विचार भी होना चाहिए। मतलब दूसरे देशों में रेलवे स्टेशन पर पूरे मॉल है, तो ऐसे मॉल अगर खड़े करेंगे तो रेलवे को भी इनकम मिलेगा और उसका लोगों को भी फायदा होगा। जो लोग घर जाते हैं रेल से तो उनको पूरा सामान लेकर जाने का मौका मिलेगा, तो उसका भी जहाँ हो सकता है वहाँ भी उसका विचार करने की आवश्यकता है। और बाकी का जो है तो बाकी ये तो काफ़ी सुविधा अच्छी हो रही है। मोदी सरकार ने रेल मंत्रालय को ज़्यादा से ज़्यादा पैसा देने का निर्णय लिया है और अभी राव साहेब दानवे पाटिल जी हमारे रेल के राज्य मंत्री बने हैं और उनके नेतृत्व में मतलब रेल को बहुत ही अच्छा डेवलपमेंट करने का मौका मिला है और इसीलिए मतलब बहुत सारे काम जो है ये काम करने की जिम्मेदारी हम सब लोगों पर है। मेरा मंत्रालय सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय है, तो मेरा मंत्रालय से रेलवे का संबंध आता नहीं, लेकिन रेलवे के साथ मतलब रेलवे को बहुत ही अच्छी सुविधा रेल में करने की कोशिश हमारी सरकार की हो रही है। डिब्बे अच्छे बनाने की कोशिश हो रही है, प्लेटफॉर्म अच्छे बनाने की कोशिश हो रही है, बहुत सारे स्टेशन मतलब एयरपोर्ट जैसे स्टेशन बनाने की भी कोशिश हो रही है। तो एक अच्छी बात है कि माननीय मोदी जी की सरकार रेल के लिए बहुत अच्छा काम कर रही है और इसीलिए वो भी काम करना है। दूसरा इशू है कि रेलवे के पटरी के आजू बाजू में बहुत सारे स्लम्स है, तो उस स्लम को वहाँ से उठाकर उनका डेवलपमेंट कैसा हो सकता है। तो जब पीयूष गोयल जी जब रेल मंत्री थे तो मैंने उनके साथ बात की थी और खेरवाड़ी में एक मतलब बहुत सारी झोपड़पट्टी के लोग मेरे पास आते हैं, तो उनका कहना था कि भाई हमारी रेल की ज़मीन अगर राज्य सरकार परचेज करती है तो SRA के स्कीम के लिए हम परमिशन नहीं देंगे, तो उसका पैसा अगर मतलब रेल को मिलता है क्योंकि वह झोपड़पट्टी के बजाय वहाँ अगर अच्छी बिल्डिंग खड़ी होती है तो रेल की भी सुंदरता बढ़ेगी। तो उस स्कीम को भी थोड़ा सा एक बार एक आधी मीटिंग करके उसमें क्या हो सकता है, लेकिन अभी सरकार तो पैसा नहीं दे सकती है, लेकिन जो बिल्डर वो डेवलप करना चाहता है वो बिल्डर पैसा भरने के लिए तैयार है। मतलब कई बिल्डर मुझे मिले हैं, तो रेल की जो प्राइस आपकी है उस प्राइस की रकम जो है ये बिल्डर देने के लिए तैयार है, तो मुझे लगता है कि उस स्कीम को परमिशन देने की आवश्यकता है, उस पर भी थोड़ा सा विचार होना चाहिए। तो आज इस उद्घाटन के समारोह में आपने मुझे यहाँ पर बुलाया है, इसीलिए मैं आपका दोनों रेलवे का वेस्टर्न रेलवे सेंट्रल रेलवे के अधिकारियों का मैं आभार व्यक्त करता हूँ। और मैं ज़्यादा वक्त ना लेते हुए हम मतलब रेल अभी इतनी फास्ट जा रही है कि रेल आम आदमी की रेल है, मिडिल क्लास की भी रेल है, हायर क्लास के लोगों की भी रेल है और मतलब नरेंद्र मोदी जी ने बहुत ही अच्छा किया है मेल, नरेंद्र मोदी जी ने बहुत ही अच्छा किया है मेल, इसीलिए बहुत तेज चल रही है भारत की रेल और इसीलिए भारत की रेल आगे बढ़ती रहेगी और हमारी सरकार आपके साथ है। जो भी आपकी समस्या है हमारे राव साहब आपको पूरा सहयोग देगी और हम भी आपके साथ हैं। इन्हीं शब्दों के साथ मैं आप सब लोगों का धन्यवाद करता हूँ और मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। माननीय राज्य मंत्री रेल, कोयला एवं खनन श्री राव साहब पाटिल दानवे जी
से विनम्र प्रार्थना है कि इस अवसर पर अपने संबोधन से हमारा मार्गदर्शन करें श्री राव साहब पाटील दानवे जी। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, दुसरे आमचे सहकारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभातजी लोढा, माझे लोकसभेतील ज्येष्ठ सहकारी मनोजजी कोटक, आमदार चव्हाण साहेब, आमदार राहुल कुल, आमदार तामिल सेल्वन, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार कुमार ऐलानी, यासोबत आमचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसलजी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लावटेजी, युनियनचे प्रतिनिधी, प्रेसचे सर्व मित्र आणि मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार आशिष शेलारजी, उपस्थित सर्व आमचे सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधूंनो, मला आपल्याला सगळ्याला सांगायला आनंद वाटतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या संदर्भात काही ज्या नवीन नवीन कल्पना मनामध्ये आणल्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण आज एक पाऊल टाकतोय। मुंबईमध्ये जवळपास 70 लाख लोक रेल्वेनं प्रवास करतात आणि रेल्वेची जबाबदारी आहे की सुरक्षा आणि स्वच्छता या दोन गोष्टीला नेहमीच मोदीजींनी महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून केवळ मुंबईतच नाही तर देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये रेल्वे प्रवाशासाठी ज्या काही नवीन नवीन सुविधा कशा आपल्याला उपलब्ध करता येतील असा प्रयत्न नेहमीच आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा राहिलेला आहे। आणि आत्ताच आपण बघितलं की जवळपास 130 कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये मग ते रेल्वे ओव्हरब्रिज असो, इंटिग्रेटेड सर्व्हिस सिस्टम असो किंवा मुंबई सेंट्रलला जे काही पॉड संकल्पना आपण केली, रिटेरिंग रूम केले, अशा अनेक गोष्टीचं उद्घाटन आपण आज ज्यांचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केला त्याचा उद्घाटन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मुंबई शहरात येणारा जो प्रवासी आहे तो राज्यातून येतो आणि सकाळी येतो, संध्याकाळी जाण्याची कल्पना करतो किंवा एखादा मुक्काम करतो, तेव्हा या शहरातले जे हॉटेल्स आहेत किंवा राहण्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या न परवडणाऱ्या आहेत। मग अशा काळात अशा प्रवाशांसाठी जर कधी आपल्याला काही व्यवस्था करायच्या असतील तर आमच्या पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्टेशनवर पॉड संकल्पना केली 999 रुपयात, बरोबर ना कंसल साहेब? 999 रुपयात एक दिवस एअर कंडिशन साऱ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी केली
की ज्यामुळं माणूस सहज येऊन त्या ठिकाणी थांबू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊ शकतो, अशीही व्यवस्था केली. रेल्वे स्टेशनवर माणूस दिवसभराचं काम करून रेल्वे पकडायला जातो, त्या टायमाला जेवणाचा प्रश्न निर्माण होतो. अशाहीसाठी व्ही लाऊंज रेस्टॉरंट तेही केलं. लावटी साहब एक काम करे कि जो व्ही लाऊंज रेस्टोरेंट जो है उस पे एक बार हम लोगों को भी सबको भोजन के लिए बुलाए, और ख़ास करके आठौले जी से निमंत्रण दीजिए कि आठौले जी के साथ हम सब क्या एग्री फूड हाँ कपिल पाटिल है, क्यों कपिल पाटिल के लिए एग्री फूड भी वहाँ बनाना पड़ेगा. नहीं, सबको यहाँ पर उपस्थित और जो नहीं है उनको भी एक नॉन वेज भी है, चिंता मत करो. हाँ, तो सबको एक बार आप बोलाओ. बोलवण्याचा अर्थ असा आहे की जेवण हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण या सरकारमध्ये काय नवीन नवीन कल्पना करून जनतेची किंवा प्रवाशाची आपण सुविधा करतो, याचा प्रचार आणि प्रसिद्धी आपले वर्तमानपत्र किंवा चॅनलवाले करू शकतात. तेव्हा त्यांनाही आपण त्या ठिकाणी एक आमंत्रण देऊ. कारण आज जरी आपण ऑनलाईन उद्घाटन केलं असलं तरी आपल्याला एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवू. मित्र, आपल्याला माहिती आहे की रेल्वे सेवा ही एक अत्यावश्यक सेवा आहे मुंबईच्या दृष्टीनं. देशभरामध्ये सुद्धा रेल्वेचा एक चांगल्या प्रकारे विस्तार होतो आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या रेल्वेची स्थिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेची तिकिटामध्ये कुठल्याच प्रकारची वाढ झालेली नाही, आणि तिकिटामध्ये वाढ करण्याचा आमचाही काही संकल्प आहे असं नाही, पण तिकिटात तर वाढ करायची नाही आणि रेल्वेच्या जर सुविधा चांगल्या द्यायच्या, याच्यासाठी काय करता येईल तर नवीन नवीन कल्पना आम्ही या संदर्भामध्ये आणतोय की आम्हाला उपलब्ध असलेल्या जमिनीचा काही व्यापारिक तत्वासाठी उपयोग करून घेता येतो का. जसं आम्ही व्ही लाऊंज रेस्टॉरंट त्या ठिकाणी केलं, आम्ही त्याचं टेंडर काढलं, जवळपास 1 कोटी रुपये, किती साल का भाड़ा, 1 साल का 43 लाख उसका भाड़ा है. हमने केवल कोच दिया है, इंटीरियर तो उन्होंने ही किया है. 1 साल का 45 लाख रुपए भाड़ा हमसे मिल रहा है उससे. ऐसी कई जगह है इस देश में कि उसका उपयोग हम ऐसे इस तरह से कर रहे हैं. जैसे भुसावल में हमने 2 जगह का टेंडर किया, तो नागपुर में भी है, भुसावल में भी है, पुणे में भी है. तर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या काही वास्तू आहे पण त्यापासून आम्हाला काही उत्पन्न मिळत नाही, त्यातून उत्पन्न मिळवून आम्हाला रेल्वेचा विकास पुढच्या काळामध्ये करायचा आहे. आज रेल्वेला 1 रुपयाच्या पाठीमागं 48 पैशाचं प्रवाशीमध्ये नुकसान आहे. 1 रुपया जर खर्च येत असेल तर 48 पैशाचं नुकसान आहे. मग हे नुकसान भरून कसं काढायचं तर रेल्वेला जी काही माल वाहतूक आपल्याला पडते त्या माल वाहतुकीतून जो नफा मिळतो तो इकडं भरून काढण्यामध्ये आमची एनर्जी खर्च होते. आणि म्हणून आता माल वाहतुकीसाठी सुद्धा आम्ही नवीन नवीन सेंटर शोधतो की जेणेकरून रेल्वेची माल वाहतूक कशी वाढवू शकेल. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये 80% वाहतूक ही रेल्वेने केल्या जायची, परंतु आज जवळपास 30% वाहतूक येऊन थांबलेली आहे. कारण 80% जर वाहतूक होती तेव्हा रेल्वेला पैसा मोठ्या प्रमाणावर मिळायचा, पण आज ती जवळपास 30% येऊन थांबलेली आहे. याचं कारण असं आहे की आता रोड झालेत आणि बाय रोड जायला आता लोकांना सुविधा वाटते. अनेक ठिकाणी आम्ही जातो आणि अनेक प्रवाशांशी भेटतो, अनेक व्यापाऱ्यांशी भेटतो, तेव्हा त्यांच्याही काही कल्पना आमच्याकडे येतात. त्यांचं असं म्हणणं आहे की रेल्वेची वाहतूक समजा 30 रुपये असेल तर बाय रोड 90 रुपये पडतात आपल्याला. 30 रुपये रेल्वे, 90 रुपये बाय रोड, एवढा फरक आहे. आणि या देशातला जवळपास वाहतुकीवर 13% खर्च होतो. तर हा खर्च रेल्वेचा जरी कमी वाटत असला तरी रेल्वे स्टेशनला जायला आम्हाला खर्च येतो, आणि रेल्वे स्टेशनहून पुन्हा आमच्या फॅक्टरीत जाण्यासाठी आम्हाला खर्च येतो. त्याच्यासाठी सुद्धा एक नवीन कल्पना रेल्वे डिपार्टमेंटच्या मार्फत आता लॉजिस्टिकची कल्पना आणल्या जाते की ज्याच्यामुळे लॉजिस्टिक्सशी कॉन्टॅक्ट करून
तो माल त्या फॅक्टरीपर्यंत कसा जाईल अशी कल्पना केली जाते. केवळ एवढंच नाही तर आपण बघत असाल की आपल्या रेल्वेचा सरासरी वेग मर्यादा 75 ते 80 किलोमीटरची आहे. 75 ते 80 किलोमीटरनं आपली भारतीय रेल धावती, परंतु माल वाहतूक रेल्वेची जर आत्ता आपण क्षमता काढली तर केवळ 25 किलोमीटरनं माल वाहतूक रेल्वे जाते आता. त्याचं कारण असं आहे की एकाच ट्रॅकवरून माल वाहतूक आणि त्या ट्रॅकवरून प्रवासी वाहतूक, आणि त्यामुळं प्रवासी रेल्वे जर आली तर माल वाहतूक रेल्वेला बाजूला लावल्या जातं आणि प्रवासी रेल्वे पुढं काढल्या जाते, आणि त्यामुळं सरासरी 25 किलोमीटरच्या वेगानं धावते माल वाहतूक, आणि त्यामुळे तो माल वेळेवर पोहोचत नाही. यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिल्ली DFC डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, एक नॉर्थला आणि एक वेस्टर्नला, असे 2 डेलिकेट फ्रेट कॉरिडॉर काढलेत. आणि त्याच्यामध्ये दिल्लीपासून तर JNPT सरळ तो मार्ग आपला जाणार आहे. त्या कॉरिडॉरने प्रवासी वाहतूक होणार नाही, केवळ माल वाहतूक त्या कॉरिडॉरनं होणार असल्यामुळं वेळीच माल तो पोहोचण्यामध्ये आपल्याला सुविधा मिळणार आहे. आणि साधारणतः कानपूरपर्यंत DFCचं उद्घाटन झालं. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे, आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये 37% जमीन आपल्याला भेटली. बाकीची जमीन भेटण्यासाठी मी स्वतः आणि आमच्या अधिकाऱ्यांनी कोकण कमिशनर, पालघर, रायगड आणि ठाण्याच्या कलेक्टरशी बैठक घेऊन तेही काम आता वेगानं सुरू झालेलं आहे. केवळ डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर करून नाही तर नवीन कल्पना वंदे भारत रेल्वेसुद्धा आमच्या पुढच्या वर्षीपासून या देशामध्ये धावणार आहे. नॉर्थ इंडिया आपल्या देशाशी जोडलेलं नाही आहे. एक आसाम जर सोडलं तर त्या भागाला आपल्या देशाशी जोडण्यासाठी जवळपास 1 लाख कोटी रुपयाचा खर्च आपण त्या ठिकाणी करतोय. मी मणिपूरला जाऊन आलो, 24 तारखेला मी त्रिपुराला चाललो, नागालँडला चाललो. त्या भागाला आपल्या देशाच्या राजधानीशी कसं जोडलं जाईल अशा प्रकारचा प्रयत्नसुद्धा या देशाच्या प्रधानमंत्र्याचा आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये सगळ्याच क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं. तेच नुकसान रेल्वेलासुद्धा सहन करावं लागलं. देश जरी पूर्णपणानं बंद होता, मात्र रेल्वेची वाहतूक, आमची माल वाहतूक मात्र याही काळामध्ये अगदी सुरक्षित आणि सुरळीत चालू होती. आणि त्यामुळं या देशातल्या जनतेला आपण अन्नधान्याचा पुरवठा केवळ रेल्वेमुळं करू शकलो. अशा प्रकारची रेल्वेने या देशातल्या जनतेला अडचणीच्या काळामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली आहे. आणि म्हणून आपण केवळ मुंबईमध्ये या ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, या सेवा काही सगळ्याच पुरेशा झाल्या असं आम्ही मानत नाही. या ठिकाणी रेल्वेच्या जे काही सबअर्बनमध्ये असतील, मुंबई शहरामध्ये असतील, आमचे MLA आहेत, MP आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, त्यांच्याही काही रेल्वेच्या संदर्भात कल्पना आहे. तर मला असं वाटतं की आता यांना जे काही नवीन कल्पना रेल्वेमध्ये ज्या सुचतील त्याही कल्पना मी त्यांच्याकडून घेणार आहे. आणि पुढच्या काळात मुंबईकराच्या सोयीसाठी, सुविधेसाठी, मग सुरक्षा असन, स्वच्छता असन किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याचे कामं असतील, तेही पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहे. आणि मला सांगायला आपला आनंद वाटतो की स्टेशन डेव्हलपमेंटचा मोठा कार्यक्रम या देशामध्ये आम्ही हाती घेतलेला आहे. आणि त्यामध्ये मी आज तो प्लॅन आणला नाही, परंतु त्याचं प्रेझेंटेशन आम्ही घेतलं. एक जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन, आपलं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, एक जागतिक दर्जाचं स्टेशन आपण त्या ठिकाणी तयार करणार आहे. मग त्या ठिकाणी मॉल्स असतील, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असतील. केवळ CSTच नाही तर बाकीचे स्टेशनसुद्धा मुंबईतले आपण त्या निमित्तानं घेतो आहे. हेरिटेज जो दर्जा आपल्या स्टेशनचा आहे तो कायम ठेवून या स्टेशनला डेव्हलपमेंट कसं करता येईल. आपण पहिला सण की परवा भोपाळला मोदीजींनी उद्घाटन केलं, हे पहिलं स्टेशन आहे आपल्या देशातलं. असे उंच दर्जाचे एअरपोर्ट टाईप त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असतील, असे पुढच्या काळामध्ये स्टेशन डेव्हलपमेंटचे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. 7 ते 8 प्रकल्प की जे मोदीजींनी आपल्या अजेंड्यावर घेतलेले आहेत, की त्यामध्ये हायस्पीड रेल्वे आपल्याला कसं चालवता येतील, बुलेट ट्रेन रेल्वे आपल्याला कसं चालवता येईल, अशा नॉर्थ इंडियाला आपल्या देशाशी जोडणं, नवीन स्टेशन डेव्हलपमेंट करणं, DFC सारखे चांगले मोठाले प्रकल्प आपल्या देशामध्ये आणणं, वंदे भारत रेल्वे चालवणं, भारत दर्शनसाठी काही रेल्वे आता
रामायणा नावाची एक रेल्वे आपण काढली की त्यामध्ये साऱ्या सुविधा 15 दिवसाची तिकीट बुकिंग आणि सगळ्या रेल्वे जरी आमच्या एक 48 पैसे तोट्यानं चालत असल्या 1 रुपया मागं, तर ती रेल्वे मात्र आमची फायद्यामध्ये चालती. कारण लोक पैसे द्यायला तयार आहेत, फक्त सुविधा असल्या पाहिजे. आणि मग पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त सुविधा या मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी आपल्याला कशा आणता येतील याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आपण करणार आहे. मोदीजीच्या सूचना आहेत की स्वतः गेलं पाहिजे, स्वतः पाहिलं पाहिजे आणि तिथल्या स्थितीचा आढावा घेऊन नवीन कल्पना आपण आणल्या पाहिजे रेल्वेमध्ये. त्या आणण्याच्या दृष्टीनं आमचे मंत्री अश्विनी वैष्णवजी, मी, आमच्या जरदोस मॅडम असा सतत प्रयत्न मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही करत असतो. माझी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की झोपडपट्टीच्या बाबतीत, मुंबईच्या झोपडपट्टीच्या बाबतीत साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी धारावीचा एक प्रश्न शिल्लक आहे आपल्याकडं, की धारावीची काही जमीन घेऊन तिथं रेल्वेला देऊन काही आपल्याला रेल्वेची धारावीची एक ॲग्रीमेंट महाराष्ट्र सरकारशी झालेलं आहे. त्याच्या संदर्भात मी पुढच्या काळामध्ये इथं बैठक बोलावण्याचं ठरवलं आहे. मला असं वाटतं की लोकसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्री राज्याच्या खासदारांची एक बैठक बोलत असतात आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे किती प्रकल्प आपले केंद्राकडे पडू नयेत त्याचा पाठपुरावा करा अशा प्रकारच्या सूचना आम्हाला करत असतात. आता आठवले साहेबांनी धारावीचा विषय काढून मला काही गोष्टी आठवल्यात की केंद्राचे सुद्धा राज्याकडे काही प्रकल्प पडलेले असतात. आता मी यावेळेस खासदारांना एक पत्रच देणार आहे की आमच्यासुद्धा काही अडचणी आहेत. उदाहरणार्थ DFC आपलं हे बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे, ॲग्रीमेंटवर अजून सही नाही. जेवढे पैसे त्यांनी देण्याचं कबूल केलं ते पैसे अद्याप आम्हाला दिले नाही. आत्ता 14 ब्रिजेस, जवळपास 450-500 कोटी रुपयाचे 14 ब्रिजेस करायचे असते राज्य सरकारनं आणि बाकीचं काम करायचं केंद्र सरकारनं. पण त्याच्यासाठी जो काही ब्रिजेसला पैसा द्यावा लागत असतो राज्य सरकारना, त्यातला 1 पैसाही केंद्र सरकारला दिला नाही. मागच्या आठवड्यामध्येच माझ्याकडे फाईल आली होती की आत्ता आम्ही असं ठरवलं की राज्य सरकार जर देत नसेल तर केंद्र सरकारनं ते संपूर्ण पैसे देऊन ते ब्रिजेस पूर्ण करावे, कारण कॉस्ट वाढत जाते जर वेळ वाढला तर. त्यामुळे तोही पैसा दिला. पण पुढच्या काळात राज्यानं आणि केंद्राने मिळून जर दोघांनी जर एकत्र येऊन जर रेल्वेच्यासाठी काही विकासाच्या दृष्टिकोन ठेवून काम केलं तर मला असं वाटतं धारावीचा प्रश्नसुद्धा झोपडपट्टीचा आठवले साहेब सुटू शकेल. ही बैठक जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हालाही त्या बैठकीमध्ये आमंत्रित करीन. परंतु नवीन कल्पना आणि सुरक्षा आणि स्वच्छता आणि अजून बाकीचे काही नवीन इनोव्हेटिव्ह जर काही करता आले तर पुढच्या काळात आपण करू अशा प्रकारच्या सूचना आम्हाला मोदीजींनी दिलेल्या आहे. मी आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करेल की यासाठी आवश्यक असलेल्या बाबी आणि आमच्या लोकप्रतिनिधी संपर्क साधून त्यांच्याकडूनही तुम्ही कल्पना घ्या, एवढीच मी आपला आग्रहाची विनंती करतो. वेळेच्या आत आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे प्रकल्प पूर्ण केले, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि वेळ काढून या कार्यक्रमाला देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे सर्व सहकारी आले याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर, बहुत बहुत धन्यवाद. इससे आभार प्रदर्शन प्रस्तुत करने से पहले आप सबको सूचित करें कि आभार प्रदर्शन के पश्चात इसी सभागृह में माननीय मंत्री जी मीडिया से रूबरू होंगे. अब मैं श्री GVL सत्यकुमार जी DRM मुंबई मंडल पश्चिम रेलवे से अनुरोध करता हूं कि वे आभार प्रदर्शन प्रस्तुत करें. श्री GVL सत्यकुमार जी. भारत सरकार के माननीय रेल, कोयला एवं खनन राज्य मंत्री श्री राव साहिब दादाराव पाटिल दानवे जी, भारत सरकार के माननीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता राज्य मंत्री श्री रामदास अथवाले जी, भारत सरकार के माननीय पंचायती राज राज्य मंत्री श्री कपिल पाटिल जी, महाराष्ट्र विधानसभा का नेता प्रतिपक्ष एवं पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र विधान परिषद के नेता प्रतिपक्ष के प्रवीण दरेकर जी, माननीय संसदगण लोकसभा श्री मनोज कोटक जी, माननीय विधायकगण श्री आशीष शेल्लर जी, श्री अतुल बातकर जी, श्री मंगल प्रभात लोढ़ा जी, पश्चिम रेलवे के महाप्रबंधक श्री आलोक कंसल जी, मध्य रेलवे के महाप्रबंधक श्री अनिल कुमार लोहाटी जी, गणमान्य अतिथि, प्रेस और इलेक्ट्रॉनिक संचार माध्यमों के प्रतिनिधिगण, सभी रेल अधिकारी, कर्मचारी तथा सभी उपस्थित देवियों और सज्जनों, आज का इस महत्वपूर्ण समारोह के अपनी उपस्थिति से गौरवान्वित करने के लिए
हम पश्चिम रेल और मध्य रेल प्रशासन के ओर से भारत सरकार के माननीय रेल कोयला एवं खनन राज्य मंत्री श्री राव साहेब दादाराव पाटिल दानवे जी का एवं यहाँ मंच पर मौजूद अन्य सभी माननीय अतिथियों के कर कमलों द्वारा कुल 150 करोड़ के अधिक पैसेंजर एमिनिटीज रेलवे फैसिलिटीज का उद्घाटन हुआ है। इसका हम हार्दिक आभार प्रकट करता हूँ। सभी माननीय अतिथियों ने अपनी गरिमान्वित उपस्थिति के ये महत्वपूर्ण समारोह को सभा शोभा बढ़ाई है, जिसके लिए हम पश्चिम रेल और मध्यम रेल के ओर से आप सभी महानुभावों को प्रति कृतज्ञता ज्ञापित करते हैं। समय समय पर आप सभी ने हमें बहुमूल्य सुझाव और अत्यंत उपयोगी मार्गदर्शन मिलता रहता है, जिससे कि हम अपनी सेवाएं को और बेहतर बना सकते हैं। आज भी बहुत सारे सुझाव और आइडियाज मिला है, हम इसके लिए भी आपका आभारी हैं। हम यहाँ उपस्थित सभी गणमान्य अतिथियों के साथ ही प्रेस और मीडिया के सभी प्रतिनिधियों को भी हृदय से धन्यवाद देते हैं, जिन्होंने सदैव हमारे तथा रेल उपभोक्ताओं के बीच महत्वपूर्ण संपर्क सेतु का भूमिका निभाई है। आप सभी का पुनः धन्यवाद। जय हिंद। प्रेस नाही साहेबांना जायचं, कार्याची फीत कापायची फक्त, मग आपण बसूनच दिवसभर। इसके पश्चात अरे नहीं सभी मान्यवरों और प्रेस से अनुरोध है फक्त फीत कापायची एका मिनिटात कि